नमस्कार दोस्तों। अनअकैडमी हमारे महाराष्ट्र के बच्चों के लिए लेके आया है अनअकैडमी का सब्सक्रिप्शन, जहां आप आकर अच्छे से पढ़ सकते हैं, अपने बोर्ड के एग्ज़ाम की तैयारी कर सकते हैं। जी हाँ दोस्तों, बोर्ड एग्ज़ाम के लिए आपको यहाँ पर जो एडुकेटर्स मिलेंगे, यहाँ पवन वाघ सर पढ़ा रहे हैं, यहाँ पर शुभम सर पढ़ा रहे हैं, यहाँ पर सरस्वती वाघ मैम पढ़ा रही है, रुबीना मैम पढ़ा रही है, मोक्षित सर पढ़ा रहे हैं और प्रशांत जोशी सर पढ़ा रहे हैं। आप अगर सभी के बारे में देखें तो हर किसी का अपना अपना एक स्पेशलिटी है। आप देख सकते हैं कि पवन वाघ सर का 22 ईयर्स का एक्सपीरियंस है। यहाँ आप देख सकते हैं प्रशांत जोशी सर 17 ईयर्स से पढ़ा रहे हैं। शुभम झा सर एक मेमोरी कोच है और साथ ही में मोक्षित मेहता सर ये फाउंडर टीम के मेंबर हैं। साथ ही में रुबीना मैम जो है यहाँ पर आपको अलग अलग जो लेक्चर देती है, उनकी मदद से आप अपनी पूरी तैयारी बहुत अच्छे से कर सकते हैं। इनको भी 8 साल का अनुभव है और मराठी के लिए, साइंस के लिए रुबीना मैम है और मराठी के लिए सरस्वती वाघ मैम है, जो आपको पूरी तरह से गाइड करेंगे। दोस्तों यहाँ मैं आपको एक बात बता दूं कि यहाँ जो क्लासेस हमारी होती है, अनलिमिटेड फ्री लाइव क्लासेस होती है। अभी आप स्पेशल क्लासेस ज्वाइन कर सकते हैं, सारी की सारी स्पेशल क्लासेस फ्री होती है। बेस्ट स्ट्रेटेजी एंड टिप्स टू क्रैक द एग्ज़ाम, यहाँ पर आपको बहुत सारी स्ट्रेटेजीज़ मिलती है, टिप्स मिलती है, जिससे आप इस एग्ज़ाम को बहुत अच्छे से क्रैक कर सकते हैं। आपके लाइव डाउट क्लियरिंग सेशन होते हैं, डेली क्विज़र्स होते हैं, डेली प्रोग्रेस रिपोर्ट आपको आपका देखने को मिलता है और लीडर बोर्ड की मदद से आप अपना परफॉर्मेंस भी चेक कर सकते हैं। अनलिमिटेड एक्सेस मिलता है आपको हर क्लास, हर कोर्स में। मतलब अगर आप किसी पर्टिकुलर कैटेगरी में जाते हैं, आप महाराष्ट्र बोर्ड कैटेगरी में आते हैं, तो वहाँ आपको अनलिमिटेड एक्सेस मिलेगा। इसका मतलब ये है कि आप जितने लोगों की क्लास चाहो उतनी देख सकते हो। साथ ही में लाइव क्लासेस जो होती है महाराष्ट्र के टॉप एडुकेटर्स से आप पढ़ सकते हो। प्रीवियस ईयर्स के क्वेश्चंस आपको बहुत अच्छे से तैयार करवाए जाते हैं, डाउट क्लियरिंग सेशन आपके लिए होते हैं और बहुत बढ़िया बैचेस आपके लिए फ्रेम की जाती है। प्रैक्टिस यहाँ पर टैब आपके लिए अवेलेबल है, रिवीजन किया जाता है, क्रैश कोर्सेज आपके लिए आ रहे हैं और सभी लैंग्वेज आपको पढ़ाई जाती है। आपको जो लैंग्वेज में प्रॉब्लम आती है वो आगे आप पढ़ सकते हैं। ठीक है, यहाँ आप खुद देख सकते हैं कि आप कहाँ पर है, कितना पीछे है, कितना आगे है, और नोट्स और स्टडी मटेरियल सब कुछ आपको PDF के फॉर्म में मिल जाता है। दोस्तों अगर आप नए हैं और अगर आप सब्सक्रिप्शन लेना चाहते हैं तो आप PW जो कोड है इसको यूज़ कर सकते हैं। इसकी मदद से आपको 10% का डिस्काउंट भी मिल जाएगा। अगर आप देखें तो सिर्फ 250 रुपये, सिर्फ 250 रुपीज़ में पर सब्जेक्ट का आपको सब्सक्रिप्शन मिल रहा है और इससे सस्ता कुछ भी नहीं हो सकता। तो दोस्तों आप सब्सक्रिप्शन लीजिए और अपनी पढ़ाई शुरू कीजिए, और यही राइट टाइम है अपनी पढ़ाई शुरू करने का। ऑल दी बेस्ट, आइए पढ़िए, लेट्स क्रैक इट। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कुमार भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील जो पाठ क्रमांक 18 आहे, ज्याचं नाव आहे निर्णय, हा पाठ आज आपल्याला शिकायचा आहे। आता या पाठाला निर्णय हा शीर्षक का बसलेला असेल, आपण पाठ जेव्हा अभ्यासणार आहोत तेव्हा आपल्याला कळेल की या पाठाला निर्णय हा शीर्षक का लागलेला आहे। निर्णय, आयुष्यामध्ये निर्णय हा खूप महत्त्वाचा असतो। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये निर्णय हा खूप मोठा महत्त्वाचा एक अविभाज्य घटक आहे। जर तुमचा निर्णय योग्य असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता, आणि जर तुमचा निर्णय चुकला तर तुम्हाला कोणत्या स्तराला जाऊन आपण काय गोष्टी करू शकतो याचा आपण अनेक उदाहरण आपल्या समोर अभ्यासलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या पाठाच्या मार्फत आपल्याला अनेक गोष्टी उलगडायच्या आहेत। सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे आपण जो पाठाचं लेखक आहे, या पाठाचे लेखक डॉक्टर सुनील विभूते यांच्या जीवन कार्याचा आपण काय करूया, आढावा घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सांगायला मला अत्यानंद वाटेल की डॉक्टर सुनील विभूते सर यांना लॉकडाऊनच्या काळामध्ये 7 ऑगस्ट या रोजी त्यांना ऐकता आलं। त्यांच्या तोंडून हा जो पाठ आहे निर्णय, हा पाठ आपल्या बालभारतीच्या कुमार भारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये कसं समाविष्ट करण्यात आलं आणि त्यामागील काय पार्श्वभूमी आहे, या सर्व गोष्टी आणि या पाठाचं गाभा काय आहे हे आम्हाला डॉक्टर सुनील विभूते सर यांना ऐकल्यावरती जसं झूम मीटिंग मध्ये
त्यांना ऐकल्यावर, त्यांच्यासोबत संभाषण केल्यावर समजलं की हा पाठ महत्वाचा का आहे आणि इयत्ता 10वी साठी हा पाठ का देण्यात आलेला आहे. आपण सुरुवातीला या लेखकाचं जो परिचय आहे, डॉक्टर सुनील विभूते यांचा आपण परिचय पाहूया. डॉक्टर सुनील विभूते यांचा जन्म 1959 या वर्षी झालेला आहे. प्राध्यापक व लेखक. त्यांचे विविध वर्तमानपत्रातून आणि नियतकालिकातून विज्ञान विषयावर 180हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची किस्से, शास्त्रज्ञाचे, विस्मयकारी विज्ञान कथा ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या विज्ञान विषयक 6 कथांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. पुणे, सोलापूर, उस्मानाबाद या आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या पर्यावरण व प्रदूषण व वैज्ञानिक विषयावरती आधारित 80हून अधिक व्याख्यानाचे प्रसारण झालेलं आहे. या व्यतिरिक्त आपण लेखकाविषयी जर माहिती जर बघितली तर लेखक MSc, PhD आणि MSc, MPhil, PhD आणि DHE एवढा मोठा कोर्स त्यांनी पूर्ण केलेला आहे. लेखक 11वी ते शिवाजी महाविद्यालय बार्शी. लेखक सुनील विभूते शिवाजी महाविद्यालय बार्शी सोलापूर या ठिकाणी रसायनशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक 1986 पासून सन 1986 पासून रसायन विभागामध्ये म्हणजे केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये ते ॲज अ प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर ते विभाग प्रमुख सुद्धा आहेत, म्हणजे डिपार्टमेंट जे प्रेसिडेंट ते सुद्धा आहेत. त्याचबरोबर जर आपण लेखकाच्या पुस्तकाविषयी जर माहिती घेतली तर जे क्रमिक पुस्तके आहेत, जे अभ्यासक्रमाला आहेत, ते 11वी 12वी चे केमिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये लेखक त्यांनी लिहिलेलं आहे. केमिस्ट्री 11वी 12वीला. त्याचबरोबर BSc पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 म्हणजे भाग 1, भाग 2, भाग 3 या पुस्तकाचं लेखन सुद्धा डॉक्टर सुनील विभूते सर यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय या लेवलवरती म्हणजे या स्तरावर त्यांनी अनेक परिसंवाद घेतलेले आहेत, कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर लेखक विज्ञान प्रदर्शन सुद्धा करतात आणि विज्ञान यात्रा सुद्धा त्यांनी काढलेला आहे. त्याचबरोबर जर आपण लेखकाचा अजून परिचय बघितला तर लेखक विद्यापीठामध्ये विविध समित्यावरती कार्यरत आहेत. विद्यापीठात विविध समित्या ज्या आहेत त्या समित्यावरती ते कार्यरत आहेत. जर त्यांचं लेखन बघितलं तर जे वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्रातून त्यांनी अनेक लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, लोकमत, तरुण भारत, दैनिक सकाळ, साप्ताहिक सकाळ या वर्तमानपत्रातून त्यांना लेख त्यांचा आलेला आहे. लेखकाच्या एकूण 10 विज्ञान कथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी 6 विज्ञान कथांना त्यांना राज्याचा पुरस्कार मिळालेला आहे. 6 विज्ञान कथांना त्यांना राज्यस्तरीय त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी एकूण 10 विज्ञान कथा लिहिल्या, त्यापैकी 6 विज्ञान कथांना राज्यस्तरांचा पुरस्कार प्राप्त आहे. त्याचबरोबर पुणे आकाशवाणी केंद्रामध्ये जो पुणे आकाशवाणी केंद्र आहे या आकाशवाणी केंद्रावरून जे ऑपरेशन सुपर पॉवर आणि दिव्य शक्ती हे जे लघुनाट्य आहे या लघुनाट्याचं प्रसारण पुणे आकाशवाणी केंद्रावरून करण्यात आलेलं आहे. परत सांगतो, पुणे आकाशवाणी केंद्रावरून ऑपरेशन सुपर पॉवर आणि दिव्य शक्ती या लघु कथांचं, लघुनाट्याचं जे प्रसारण आहे ते पुणे आकाशवाणी केंद्रावरून केलेलं आहे. लेखकाला एकूण
35 पुरस्कार प्राप्त आहेत. असा हा लेखक डॉक्टर सुनील विभूते सर यांना त्यांना भेटता आलं, त्यांना बोलता आलं, त्यांच्यासोबत परिसंवाद करता आलं, हे माझं भाग्य समजतो मी. प्रस्तुत पाठात वेटर म्हणून काम करणारा रोबो हा यंत्र आहे. त्याला दिलेलं काम उत्तम करता येईल, पण त्याला विचार करता येणार नाही. त्याला भावना नसतात. ते दुसऱ्याचे दुःख, संकट समजून घेऊ शकत नाही. उलट मानव हा संवेदनशील प्राणी आहे व भावनिक आहे. तो दुसऱ्याच्या भावना समजून घेऊ शकतो. पाठातील संकटात सापडलेल्या या स्त्रीला रोबो वाचू शकत नाही. प्रामाणिक व प्रसंगोधानी मनोजच तत्परतेने तिच्या मदतीला धावून जातो, तिचे प्राण वाचवतो. हे यंत्रच आहे. तो माणसाची जागा घेऊ शकत नाही, असा संदेश आपणास या पाठातून दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण यंत्र आणि मानव या दोघांमध्ये जर आपण फरक बघितला तर यंत्राला मानवानेच बनवलेला आहे. मानव जी क्रिया त्या यंत्राला करण्यासाठी सांगतो, ती क्रिया तो यंत्र अचूक करतो. पण एखादी गोष्ट वेगळी जर घडली, जसं या पाठामध्ये स्त्रीच्या बाबतीत दिलेलं आहे की एका स्त्रीचं प्राण हा रोबो वाचू शकणार नाही आणि रोबोमुळे त्या स्त्रीचा जीव गेला असता, ती स्त्री मरण पावली असती. पण त्या ठिकाणी दुसरा वेटर म्हणजे जो मनुष्यधारी वेटर होता, तो त्या वेटरच्या प्रसंगदानामुळं, सावधानतेमुळं त्या ठिकाणी त्या स्त्रीचं प्राण वाचलं गेलं. म्हणून लेखकाला या ठिकाणी काय सांगायचंय, रोबो हा एक यंत्र आहे. तो माणसाची बरोबरी कधी करू शकत नाही. माणसाने जरी रोबोला बनवलं असेल तरी तो माणसाची जागा घेऊ शकत नाही. माणूस शेवटी हा माणूस आहे आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकतो. जरी चुकत असेल तरीही तो मानवच हा चांगल्या पद्धतीनं आपल्याला काम करू शकतो. हे आपल्याला या पाठाच्या माध्यमातून काय करायचं आहे, शिकायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाला सुरुवात करूया. न्यू एज रिबोन कंपनीचा एजंट आम्हाला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. बघा, त्या रोबो कंपनीचा जो मार्केटिंग सेलर आहे, जो इंजिनियर आहे, तो इंजिनियर रोबो कंपनीचा जो एजंट आहे, तो कंपनी कोणती आहे, न्यू एज रोबो, नवीन वय असलेला म्हणजे न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हाला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. आम्हाला म्हणजे लेखकाला. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच आम्ही रोबो बनवलेला आहे. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही. एका रोबोची किंमत 1,00,000 रुपये आणि दर 2 महिन्यांना सर्व्हिसिंगचे 2,500 रुपये. लाखाची गोष्ट निघल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला, राजा भाऊ उठा आता, हे काही आपल्याला परवडणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरचे सर्व काम करणं कसं शक्य आहे. सोमनाथाप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता. फक्त 5 मिनिटे माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही, पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठ्या शहरातील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत. आमच्या रोबोबाबत वेटरच्या खाण्यापिण्याच्या पगाराची, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल, याची मी खात्री देतो. एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो. बघा, जेव्हा न्यू एज रोबो कंपनीचा एजंट लेखकाला भेटण्यासाठी त्यांच्या हॉटेलमध्ये आलं. लेखकाचं हॉटेल होतं, लेखकाच्या मित्राचं आणि लेखकाचं हॉटेल होतं. तेव्हा त्या ठिकाणी आल्यानंतर तो जो एजंट आहे, तो एजंट काय म्हणतो की हॉटेल व्यवसायामधल्या ज्या गरजा आहेत त्या गरजात लक्षात घेऊन आम्ही काय केलेलं आहे, या गरजावर मात करण्यासाठी आम्ही एक विज्ञानाचा चमत्कार करून आम्ही एक रोबो बनवलेला आहे. तो रोबो अचूक कार्य करतो आणि या रोबोची किंमत आहे 1,00,000 रुपये. या रोबोची काय आहे, 1,00,000 रुपये किंमत आहे आणि
त्यानंतर त्या रोबोला प्रत्येकी 2 महिन्यानंतर या रोबोला सर्व्हिसिंग करावी लागते आणि सर्व्हिसिंग केल्यानंतर तो रोबो अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. आणि जर तुम्ही रोबो जर घेतलात तर तुमच्या हॉटेलची जी कमाई आहे ती कमाई दुपटीनं होणार आहे. म्हणून तुम्ही हा रोबो घ्या असं एजंट त्या ठिकाणी लेखकाला आणि त्याच्या मित्राला म्हणजे रामभाऊला सांगतो. आणि रामभाऊला सांगितल्यानंतर जेव्हा रामभाऊला त्या रोबोची किंमत ऐकल्या रामभाऊ म्हणतो, राजाभाऊ चला उठा, आपल्याला हा रोबो काही परवडणारा दिसत नाही. म्हणून तुम्ही काय करा, आपण इथून चला, आपल्याला का हा परवडणार नाही, आपण हे घेऊ शकत नाही. पण नंतर जेव्हा एजंट तो म्हणत होता की तुम्ही फक्त 5 मिनिटं माझं ऐकून घ्या, मी असं म्हणत नाही की तुम्ही माझा रोबो घ्याच, पण जर माझं म्हणणं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं तर माझ्या सांगण्यावर जर तुमचा विश्वास पटत नसेल, पण हा विज्ञानाचा चमत्कार आहे. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आज काय आहे, मोठ्या मोठ्या शहरातील हॉटेलमध्ये आज रोबोच काम करत आहे. कारण जो रोबो आहे तो जसं तुम्ही त्याला काम सांगसाल तसं तो काम काय करणार आहे. जसं मानवी रोबो जो आहे, जो मानवी वेटर जो आहे, मानवी वेटर काय करणार आहे, कामामध्ये कामचुकारपणा करू शकतो, कामामध्ये हलगर्जीपणा करू शकतो, कंटाळा करू शकतो, कधी कधी सुट्टी मारू शकतो, कधी अगोदर जाऊ शकतो, कधी ऍडव्हान्स पैसे मागू शकतो. या सर्व गोष्टीनं कंटाळलेले लेखक आणि त्यांचा मित्र रामभाऊ यांनी विचार केला होता की आता रोबो घ्यायचा. पण रोबोची किंमत बघितल्यानंतर रामभाऊ म्हणाला की राजाभाऊ आपल्याला हा काही रोबो परवडणार नाही, आपण काय करू, चला इथे उठू. मग रोबो हे बघितल्यानंतर त्या ठिकाणी लेखक आणि रामभाऊ या दोघाला ज्या गोष्टी त्यांनी सांगितलं की हा रोबो जर तुम्ही घेतला तर तुमची हॉटेलची जी कमाई आहे ती कमाई डबल होऊ शकते आणि यामुळे तुमचं उत्पन्न वाढू शकतं. म्हणून लेखक ते ऐकून घेण्यासाठी त्या ठिकाणी थांबू लागलं आणि ते विचार करू लागले. पुढे काय म्हणते बघा, मी आणि माझा बालमित्र सोमनाथ उर्फ सोमा दोघे मिळून 4 वर्षे हॉटेल चालवलं होतं. बघा, मी आणि माझा मित्र लेखक आणि लेखकाचा जो बालमित्र आहे ज्याचं नाव सोमनाथ आहे, सोमनाथ आणि लेखक या दोघेही काय केलं होतं, दोघं मिळून 4 वर्ष हॉटेल चालवली होती. पुढं शहराच्या बाजारपेठेत असणारे आमचे हॉटेल हेरिटेज चांगले प्रशस्त आहे. हॉटेलचा कोणताही प्रश्न आम्ही चुटकीसरशी सोडवतो, पण याला अपवाद म्हणजे वेटरचा प्रश्न. आमच्या हॉटेलमध्ये अनेक वेटर आले आणि गेले, पण त्याच्या कटकटी कायम होत्या. कामचुकारपणा, अचानक दांड्या मारणे, भांडण करणे अशा तक्रारीमुळे आम्ही हैराण झालो होतो. जसं त्या एजंटने सांगितलं होतं की बाबा हा जो रोबो आहे, रोबो वेटर, तो कधी कामचुकारपणा करणार नाही. जे तुम्ही गोष्ट सांगसाल ते अत्यंत प्रामाणिकपणे हा रोबो काम करणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, हा रोबो घ्या, असं तो एजंट लेखकाला आणि लेखकाच्या मित्राला काय करतो, सांगतो. लेखक आणि लेखकाचा मित्र जो सोमनाथ आहे त्याला सोमा म्हणत होते लेखक. या दोघांनी एक हॉटेल त्यांनी लगातार 4 वर्ष त्यांनी हॉटेल चालवली आणि शहराच्या बाजारपेठेमध्ये हा हॉटेल होतं. आणि हॉटेलमध्ये असल्यानंतर ते हॉटेलचं नाव होतं हॉटेल हेरिटेज. हॉटेलचं नाव काय होतं, हॉटेल हेरिटेज. असं प्रशस्त एकदम चांगलं हॉटेल त्या ठिकाणी केलं होतं. आता लेखक म्हणतात की हॉटेलमधला जेवढाही प्रश्न आहे, मग तो फायनान्शियल असेल, कोणते साहित्य आणायचं असेल, काय ठेवायचं असेल, तर ते प्रश्न आम्ही चुटकीसरशी म्हणजे 1 मिनिटाच्या आत आम्ही ते प्रश्न सोडत होतो. पण आमचा एक प्रश्न जो कायम आमच्याकडून सुटत नव्हता तो प्रश्न म्हणजे कोणता, वेटरचा. जे आमच्या हॉटेलमध्ये जे वेटर होते ते यायचे, काम करायचे आणि पळून जायचे. मग त्यामध्ये अनेक वेटर आले, अनेक वेटर गेले, त्यामध्ये अनेक त्या येण्या जाण्यामध्ये अनेक कटकट निर्माण झाल्या. आणि कटकट निर्माण झाल्या त्यामध्ये काय झालं की अनेक वेटर कामचुकारपणा करत होते. त्यामध्ये काही दांड्या मारायचे, काही भांडणं करायचे आणि अनेकाच्या अशा तक्रारीमुळं लेखक म्हणतात की आम्ही काय केलो होतो, कदरून गेलो होतो, संतापलो होतो
या वेटरचे अनेक तक्रारी आमच्या समोर यायच्या. कधी भांडणं करायचे, कधी रुसून बसायचे, कधी कामावर यायचेच नाही, कधी उशिरा यायचे, कधी भांडणं करायचे, कधी त्या हॉटेलमध्ये येणाऱ्या कस्टमर सोबत भांडायचे. या अनेक कटकरी ज्या कटकटी होते त्यामुळं लेखक म्हणतात की आम्ही संतापलो होतो. बघा, वाळवंटातील हिरवळ म्हणून नमूद करण्यासारखी एक बाब म्हणजे आमचा एक वेटर मनोज बराच काळ आमच्याकडे टिकून आहे. मण्यामध्ये बाकी अनेक दुर्गुण असले तरी प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधान हे अभावाने दिसणारे गुण त्याच्यामध्ये आहेत, म्हणून आम्ही त्याला टिकून धरला आहे. बघा, या अनेक वेटर आमच्या हॉटेलमध्ये आले, अनेक गेले, पण आमच्या हॉटेलमध्ये एक जो वेटर आहे तो आज पण आम्ही टिकून ठेवलेला आहे. तो हॉटेल म्हणजे मन्या म्हणजे मनोज. हा वेटर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये त्याला आम्ही टिकून ठेवलेला आहे, कारण तो प्रामाणिक आहे, तो सावधानगिरीने काम करतो, प्रसंगावधान त्याच्या अंगी आहे, तो सावधान आहे, प्रामाणिकपणे तो काय करतो, काम करतो. त्याच्यामध्ये बरेच दुर्गुण असते. मनोजमध्ये अनेक बरेच दुर्गुण आहेत, पण आम्ही त्या दुर्गुणाकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामध्ये असणारा सद्गुण, प्रामाणिकपणा आम्ही पाहतो. आणि एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये तो एकमित्र एकमात्र तो वेटर आहे जो भरपूर काळापासून टिकून आहे आणि तो प्रामाणिक आहे, म्हणून आम्ही त्याला या ठिकाणी टिकून ठेवलेला आहे, त्याला थांबून ठेवलेला आहे. लेखक म्हणतात की वाळवंटातील हिरवळ म्हणजे वाळवंटामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हिरवळ कुठं दिसत नाही. वाळवंटामध्ये जिथे बघितलं तिथे तुम्हाला रेतीच दिसते, ओसाड रान दिसतं. तिथं आपल्याला काय दिसत नाही, हिरवळ दिसतच नाही. कुठंतरी एखादी हिरवळ दिसली तर ती एक आश्चर्याची बाब म्हणून त्या ठिकाणी सांगता येईल. तसंच वाळवंटामध्ये जसं एखादी हिरवळ दिसते, तसंच आमच्या हॉटेलमध्ये अनेक वेटर आले गेले, पण हा जो मन्या होता तो मन्या आमच्या हॉटेलमध्ये काय होता, टिकून होता, कारण तो प्रामाणिक होता. आणि तो प्रामाणिक असल्यामुळं आम्ही त्याला धरून ठेवलं होतं, त्याला आम्ही टिकून ठेवलं होतं, असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतात. पुढे पहा, वेटरचा प्रश्न कायमचा निकाल काढण्यासाठी आम्ही 4 रोबो वेटर खरेदी केले. मी आणि मनोजने त्यांना रामू, श्यामू, दीपू व विजू अशा हाका मारण्यास सुरुवात केली. लेखक म्हणतात की वेटरचा हा प्रश्न निकाल लावण्यासाठी, म्हणजे वेटरचा प्रश्न हा कायमचा सोडवण्यासाठी आम्ही काय केलं, 4 वेटर विकत घेतले. एका वेटरची किंमत 1 लाख रुपये होती. असे आम्ही 4 लाख रुपयाचे 4 वेटर, रोबो वेटर आम्ही काय केलं, खरेदी केलं. आणि रामू आणि मी आम्ही काय केलं, या 4ही वेटरला काय नावानं हाक मारायचो, रामू, श्यामू, दीपू आणि विजू अशा नावाने आम्ही काय करायचो, या वेटरला हाका मारायला सुरुवात केली. आमचे दिवस बघता पालटले. हॉटेल बंद केल्यानंतर रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत 4ही वेटरचे चार्जिंग मी करत होतो. सकाळी 6 वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवले आणि त्यांच्या डाव्या खांद्यावर पॉवर स्विच सुरू केला की ते गुड मॉर्निंग सर म्हणून कामाला लागायचे. हॉटेलच्या सर्व कामात समावेश असलेले मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेले असल्यामुळं ते कामे ते न सांगता करत. कंपनीची सर्व्हिस चांगली होती. दर 2 महिन्यांनी सर्व्हिसिंग इंजिनियरची भेट ठरलेली असे. वेटर सर्व्हिसिंगच्या वेळी मी स्वतः हजर राहून इंजिनियरकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. हॉटेलमध्ये स्वच्छता, टापटीप, विनम्र व तत्पर सेवा यांचा परिणाम आम्हाला 2-3 महिन्यात जाणू लागला. दिवसेंदिवस आमची कमाई वाढू लागली. बघा, जसं त्या एजंटने सांगितलं होतं की जर तुम्ही रोबो विकत घेतला तर तुमची जी कमाई आहे ती दुपटीने होणार आहे. कारण रोबो हा अचूक कार्य करतो, तो चुकत नाही आणि चांगल्या पद्धतीने ते कार्य करतो. म्हणून तुमचं या ठिकाणी चांगला पैसा वाचेल आणि तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. या उद्देशाने तुम्ही रोबो खरेदी करा आणि या रोबोची सर्व्हिसिंग 2 महिन्यानंतर करावी लागते. या उद्देशाने त्या रोबोचा कायमचा प्रश्न सोडण्यासाठी
लेखकाने आणि त्यांच्या मित्रांनी 4 रोबो खरेदी केलं आणि त्या 4 रोबोचे नाव त्यांनी ठेवलं रामू, श्यामू, दिगू आणि विजू. हे 4ही रोबो त्याने नाव ठेवलं. आता लेखक म्हणतात की आम्ही जेव्हापासून हे रोबो घेतलं, रोबो वेटर घेतलं, तेव्हापासून आमचे दिवसच पालटले. आम्ही हॉटेल बंद केल्यानंतर काय करायचो, रात्री 11 वाजता आम्ही त्याला चार्जिंग लावायचो आणि सकाळी 6 वाजता त्याची चार्जिंग आम्ही काढून टाकायचो. म्हणजे रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत आम्ही त्या रोबोची काय करत होतो, मी चार्जिंग करत होतो आणि सकाळी 6 वाजता त्याच्या अंगावर कडक इस्त्री केलेले कपडे, वेटरचे कपडे, कडक इस्त्री केलेले वेटरचे कपडे आम्ही त्या रोबोवरती चढवलं तर ती रोबो कामाला सुरुवात करायची. आता आपण त्या रोबोवर जर कपडे चढवले तर आपल्याला ओळखू पण येत नाही की हे रोबो आहे की माणूस आहे, काहीच कळत नाही. इतकं तंत्रज्ञान आता पुढे गेलेलं आहे. म्हणून लेखक म्हणतात की आम्ही सकाळी 6 वाजता चार्जिंग काढल्यानंतर त्या रोबोवरती कडक इस्त्रीचे कपडे अंगावर टाकायचो आणि डाव्या खांद्यावर जो पॉवर स्विच होता तो पॉवर स्विच जर ऑन केला की ते सर्वप्रथम काय म्हणायचे, गुड मॉर्निंग सर. आपला मानवी वेटर म्हणतो का? नाही म्हणत. तो म्हणतो हे खायचं असेल तर खा, नाहीतर आमच्याकडे नाही, जा तुझ्या हॉटेलमध्ये, आमच्याकडे हेच आहे. पण हा रोबो वेटर तसं काय म्हणत नाही. ते आदराने म्हणतात, सर आपल्याला काय पाहिजे, आपली काय सेवा करू. हे आदरार्थी गोष्टीने आपण काय करतो, भारावून जातो आणि आपल्याला त्या हॉटेलमध्ये परत परत जावं वाटतं. तसेच कामे हे या ठिकाणी जे वेटर होते ते वेटर त्या ठिकाणी करत होते. आणि ते जेव्हा सुरुवात व्हायची दिवसाला आणि डाव्या खांद्यावर जो पॉवर स्विच होता तो पॉवर स्विच जर ऑन केला तर त्या रोबोचे तोंडून शब्द बाहेर यायचे, गुड मॉर्निंग सर, म्हणून ते कामाला सुरुवात करायचे. आता हॉटेलच्या सर्व कामाचा अपडेशन, जो हॉटेलमध्ये सर्व जे काम आहे ते काम काय केलं होतं, एका मेमरी कार्ड मध्ये भरून ते तिच्या डोक्यात बसवलेले असले होते. आता ते मेमरी कार्ड मध्ये हॉटेलचे सगळे कामे, मग ऑर्डर घेणे, ऑर्डर देणे, काय सर्व करणे, काय हॉटेलमध्ये जे पण काम असतात ते सर्व काम त्या मेमरी कार्ड मध्ये इनबिल्ड होतं, त्या मेमरी कार्ड मध्ये टाकलं होतं. आणि ते मेमरी कार्ड त्या रोबोच्या डोक्यामध्ये टाकलेलं होतं. डोक्यात बसवले असल्यामुळं ते सर्व काम न चुकता बरोबर ते त्या रोबोला सांगायचे. आता लेखक म्हणतात की हे काम एकदम अचूक काम करायचे, त्याच्यामुळे त्या कंपनीची सर्व्हिस सुद्धा एकदम चांगली होती. आणि दर 2 महिन्यांनी तो सर्व्हिस इंजिनियर हॉटेलमध्ये यायचा आणि तो सर्व्हिसिंग करायचा. दर 2 महिन्यांनी तो काय करायचा, जो इंजिनियर आहे त्या रोबोचा सर्व्हिस इंजिनियर, तो सर्व्हिस इंजिनियर हॉटेलमध्ये यायचा आणि त्या 4ही रोबोचं सर्व्हिस करायचा. आणि सर्व्हिस केल्यामुळे तो रोबोची अजून चांगली लाईफ वाढली आणि ते सर्व्हिस केल्यानंतर अजून तो चांगल्या पद्धतीनं काय करायचा, तो काम करायचा. आता लेखक म्हणतात की वेटरची जेव्हा सर्व्हिसिंग व्हायची तेव्हा स्वतः मी हजर राहून वेटर मधल्या त्या सर्व्हिसिंग मधल्या काही गोष्टी त्या इंजिनियर कडून मी स्वतः शिकून घेतल्या होत्या. मग त्यामध्ये हॉटेलमधील स्वच्छता, टापटीपणा, विनम्रता, तत्परता या सर्व गोष्टी आम्हाला 2-3 महिन्यामध्ये जाणू लागल्या. आणि वेटर एकदम जो रोबो वेटर आहे तो चांगल्या पद्धतीनं तत्परता दाखवायचे, त्यानंतर ते विनम्रता दाखवायचे आणि चांगल्या पद्धतीनं काय करायचे, ते कार्य करायचे. असा जो रोबो वेटर होता तो रोबो वेटर आमच्या हॉटेलमध्ये आल्यापासून काय झालं, आमची जी कमाई होती ती कमाई चांगलीच आता वाढू लागली होती, असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतात. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण थांबूया. पाठ अजून बराच बाकी आहे. आपल्याला अजून एक व्हिडिओ या पाठावरती बनावा लागेल. पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण जो राहिलेला उर्वरित भाग आहे तो उर्वरित भाग आपण काय करूया, शिकूया. तोपर्यंत विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर PWA लाईव्ह या पण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनल. धन्यवाद.